नमस्कार, मी कल्पना गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला म्हटलं थोडंसे नाही हे छोट्या मुली म्हणत होत्या, चला आम्हाला फोटो वगैरे काढायचे, तर म्हटलं चल मी पण येते. म्हटलं थोडंसं चक्कर मारते आणि कांदे वगैरे किंवा मग लसूण लावलाय तर कसं आहे म्हटलं बघूया. आता इथे बघू शकता अगदी घराच्या जवळ आहे ना, तिथे ना याच्यामध्ये घास टाकलेला आहे. भरपूर असा घास टाकायला लागतो आम्हाला. मका पण असतो, गवत पण असतो, तरी पण सकाळी सकाळीच ना ट्रॅक्टर भरून गवत आणायला लागतं. कारण काय ना, गाई पूर्ण म्हणजे जेवढ्या गाई तेवढ्या आमच्या गाई ना जनलेल्या आहे, त्याच्यामुळे त्यांना खूप गवत वगैरे लागतं. आणि चला आता काही हे बघा, भरपूर असे आंब्याचे झाडं आहे शेतामध्ये, पण खूप सारे मोर आले यावर्षी. पण आहे ना, धुकं पडतं तर सगळे आंब्याचे मोर जळून गेले. आणि इथे बघू शकता जिकडे तिकडे घास केलेला आहे, गवत भरपूर लागतं. त्याच्यानंतर इथे पण आहे ना, हे बघा, ही माझ्या भावाची मुलगी आहे, पूर्वी नाव आहे तिचं. ती नाशिकवरून आली आहे आणि माझा छोटा भाऊ पोलीस आहे. तर मग म्हटलं चला, ती पण आहे ना जास्त कुठे जात नाही, तर मग मी तिला आहे ना, मी माझ्या सासरी गेले का घेऊन जात असते अशी मधून याच्यात मका केलेला आहे. तो पण आहे ना खाण्यासाठी नाही, गायींसाठीच केलेला आहे. आणि बघू शकता मुलींचं चालू होतं फोटो काढायचं काम. याच्यामध्ये ना कांदे लावलेले, यावर्षी कांदे पण चांगले, मागच्या वर्षी लावलेले होते पण वरचा पाऊस पडला तर कांदे सगळे सडून गेले वावरामध्येच. त्याच्यामुळे अर्धे कांदे आणि खालच्या साईडला ना थोडेशी इथे ना लसूण पण लावलेलं आहे आम्ही. भरपूर असं लसूण पण लावलेलं आहे. आता नेहमी मी सांगत असते, कांदे लसूण सगळं घरचंच असतं माझं. चला आता इथे ना जास्त मोठा पण व्हिडिओ नाही, अगदी छोटासाच मी काढलेला होता इथं, जास्त पण नाही काढला मोठा. हे बघा सगळीकडे ना गहू केलेले ह्या वर्षी. लांब पण खूप शेती आहे भरपूर अशी तिकडे, पण मी तिकडे जातच नाही. हे ना अगदी घराच्या जवळ आहे, इथेच मी थोडासा चक्कर मारला. चला आता इथपर्यंतच, भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.